राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार राजू खरे मोहोळ विधानसभा मतदारसंघातून मोठं मताधिक्य घेत विजयी झाले आणि माजी आमदार राजन पाटील यांच्या 40 वर्षांच्या सत्तेला मोठा धक्का बसला। खरे हे एकनाथ शिंदे समर्थक मानले जातात, पण त्यांनी निवडणूक शरद पवार गटातून लढवली। आता खरे यांनी या आठवड्यात एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची भेट घेतली, यामुळे चर्चांना उधाण आलं आहे। सविस्तर बातमी पाहूयात। त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील। नुकत्याच मुंबईत झालेल्या दौऱ्यात खरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली। या भेटीत खरे यांच्यासोबत एकनाथ शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख चरणराज चौरे आणि माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर उपस्थित होते। यावेळी अजित पवार आणि राजू खरे यांची 15 मिनिटे बंद दाराआड गुप्त चर्चा झाली। खरे आणि पवार यांच्यात नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली हे अद्याप समोर आलं नाही, पण या चर्चेनं राजकीय वर्तुळात आणि कार्यकर्त्यांमध्ये कुजबूज सुरू झाली आहे। ही चर्चा आगामी राजकीय डावपेचांसाठी होती का की इतर कोणत्या महत्त्वाच्या निर्णयासाठी, यावर सर्वांचं लक्ष लागलं आहे। एकनाथ शिंदे समर्थक खरे शरद पवार गटामार्फत निवडून येणं आणि त्यानंतर अजित पवार यांची भेट घेणं, यामुळे स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मोहोळची राजकीय समीकरणे कशी बदलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। दुसरीकडे राजन पाटील समर्थकांची धाकधूक वाढली आहे।